फास्टर फेनेची काश्मीरी करामत. भारा भागवत. प्रकरण 10. अनवरचा अनावर विक्रम. कितीतरी वेळ अनवर कड्यावरून डोकावत होता. त्याचे चित्त ठिकाणावर असते तर स्वतःच्या छातीत चाललेली धडधडसुद्धा त्याने स्पष्ट ऐकली असती. पण त्याचा जीव गुंतला होता फास्टर फेनेच्या त्या फाटक्या शर्टात. धोब्याची धावाधाव नि ताणाताण त्याने कंठात प्राण आणून पाहिली होती. अखेर त्या लोकांना यश मिळाले अन फास्टर फेने सतरंजीवर मजेने उड्या मारू लागला. तेव्हा कुठे अनवरचा जीव खाली पडला. हो, खरोखरीच खाली पडला असता. इतका बेभान होऊन तो कड्याखाली पाहत होता. हो, खरोखरच खाली पडला असता. इतका बेभान होऊन तो कड्याखाली पाहत होता. आता सावध होऊन तो 4 पावले मागे हटला अन हर्षभराने ओरडला, जीते रहो फास्टर फेने. खाली बन्याने मिठाईची वाटणी पुरी केली आणि हातापायांना झालेल्या वेदना विसरून टुन्न दिशी पाळण्याबाहेर उडी टाकली. त्याच्या अंगात आता बरेच वारे संचारले होते. संकट समाप्ती झाली होती. करुण रसाबरोबर थोडा हास्यरसही उधळून झाला होता. आता बन्याला जाणीव होत होती कर्तव्याची. बन्या ताट उभा राहिला. मान मागे नेऊन त्याने वर कड्याकडे पाहिले अन दोन्ही हातांचा करणा करून तो ओरडला, छलांग मारना अनवर, फौरन दौडना, एक अर्जंट काम कर दो. मंसूर चाचा से. एवढेच बोलून त्याने जीभ चावली. त्याच्या एकदम लक्षात आले की आपल्याला जो संदेश देणे आहे तो बोंबाबोंब करीत देण्यासारखा नाही. तो खास जासूसी संदेश आहे. टॉप सिक्रेट. पब्लिकच्या कानांसाठी नाही तो. पण तो तातडीने पोचवायला तर हवाच, नाहीतर भलतीच आफत गुजरणार होती. काय करावं? कशा रीतीने हा संदेश पास ऑन करण्यासाठी अनवरला द्यावा? बन्याने डोके खाजवले. त्याची नजर इतस्ततः भिरभिरली, पण त्याला काही सुचेना. बेचक्यात घालून चिठ्ठी उडवावी तर चिठ्ठी लिहायला कागद नव्हता अन जवळ बेचके पण नव्हते. शेवटी एखाद दुसरा शब्द नि बऱ्याचशा खाणाखुणा यांचा उपयोग करण्याचे त्याने ठरविले आणि मग नदीवरच्या बग्यांना काही क्षण एक मजेदार टॅब्लो पाहायला मिळाला. पुलाचे बांधकाम चालू होते. त्या दिशेला डाव्या हाताचे बोट नाचवीत बन्याने अनवरवर डोळे वटारले आणि चेहरा असा भयंकर केला की जसा काही नरसिंहाचा अवतार. मग वर्कर्स अशी 2-3 वेळा गर्जना करून आपल्या पॅन्टीच्या शिवणीवरून 2 बोटांची चिमटी अर्थपूर्ण रीतीने फिरवीत तो ओरडला, समझा, बहुत कुछ समजा. अनवर ओरडला आणि आपला उजवा हात त्याने अशा सफाईने फिरवला की जणू तलवारीचा वार करून आपण शत्रूचा निकाल लावतो. तू काही काळजी करू नकोस असेच त्याला सुचवायचे होते. मग आपल्याला मुद्द्याची गोष्ट कळली आहे हे दाखवण्यासाठी त्यानेही आपल्या पॅन्टीचे काठ चिमटीत धरले आणि एकदम सोडून दिले. मग त्याने स्फोट झाल्यासारखी जागच्या जागी ताडकन उडी मारली. मग प्रश्नार्थक मुद्रा करून उत्तरासाठी फास्टर फेनेकडे पाहत तो उभा राहिला. यू गॉट इट? फास्टर फेने ओरडला. नाऊ रन मॅन, भाग पहिले यहाँ से. अनवर पुलाच्या दिशेने उड्या मारीत निघाला. 5 मिनिटांत तो त्या कर्मभूमीवर पोचला. यंत्रकामाचा केवढा प्रचंड रगाडा त्या ठिकाणी चालू होता.
बुलडोझर जमीन सपाट करीत होते. अर्थ मोहर मातीचे ढीग उपशीत होते. कॉन्क्रीट मिक्सर खडी रेतीचा मसाला भरडीत होते. ट्रक लॉऱ्यांची आवजाव सारखी सुरू होती. शेकडो मजूर गमेली भरभरून इकडून तिकडे धावत होते. ओव्हरसिअरनी सुपरवायझर मधुरच कुणावर तरी गुरकावत होते. एका जागी कॉन्क्रीटचे टोकदार खांब जमिनीत घुसवण्याची कामगिरी करण्यात पाईल ड्रायव्हर गुंतला होता. नदीकाठची मोकळी जागा असल्यामुळे आवाज फारसा जाणवत नव्हता. नाहीतर यंत्राच्या आणि माणसाच्या त्या संमिश्र गोंगाटाने कान किटले असते. मुलांच्या नजरा खिळवून ठेवील असे पुष्कळ काहीतरी तिथे घडत होते. पण अनवर ते पाहण्यात रमला नाही. त्याने धावत पळत जाऊन आधी मनसूर चाचांना गाठले. नव्या मजुरांची रिक्रूट भरती ज्या ठिकाणी चालू होती तिथे कंत्राटदाराशी बोलत डिटेक्टिव्ह मनसूर चाचा उभे होते. अनवरने त्यांचा बाहू पकडून त्यांना मागे ओढले आणि तो त्यांच्या कानात कुजबुज करू लागला. क्या कहते हो? मनसूरने डोळे वटारले. त्याच्या कपड्यांची झडती घेतोच आहोत आम्ही, पण एवढी कल्पना नव्हती. मैमनसिंग पलीकडे उभा असलेला साध्या वेशातला हवालदार लगेच पुढे झाला आणि त्याने मनसूरकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहिले. पोलिसी कारवाई इतक्या गुप्त पद्धतीने चाललेली होती की हवालदाराने वरिष्ठाला सलामसुद्धा ठोकला नाही. नव्या मजुरांना अगोदर नोंदणीसाठी म्हणून एका राहुटीत नेले जाई. तिथे त्यांच्या नाव पत्त्याची तर नोंद होईच, पण संपूर्ण झडती घेतली जाई आणि मगच ते बाहेर पडून मुकादमाच्या स्वाधीन होत. मुकादम मग त्यांना ताबडतोब कोणते तरी काम नेमून दे. डिटेक्टिव्ह मनसूरने आता हवालदार मैमनसिंगशी घाईघाईने बातचीत केली आणि मैमनसिंग तडकाफडकी कामाला लागला. त्याने आपल्या हाताखालचे 5-6 साध्या पोशाखातले शिपाई गोळा केले आणि मुकादमाशी चर्चा करून त्या लोकांना निरनिराळ्या ठिकाणी पिटाळले. मग मैमनसिंग स्वतः त्वरेने नोंदणी काम जिथे चालू होते त्या राहुटीकडे गेला. आतून नुकतेच 2 इसम बाहेर पडत होते. त्यांना धरून त्याने परत राहुटीत नेले. तिथे त्यांच्या पॅन्टीचे काठ आणि धोत्रांच्या गाठी तपासून पाहिल्या. संशयास्पद काही आढळले नाही. तेव्हा त्याने त्यांना जाऊ दिले. राहुटीत प्रवेश मिळविणाऱ्या नव्या उमेदवारांची आता कसून तपासणी सुरू झाली. यह कडक क्या लगता है? कांडी आहे का? कांडी काहे क्या? एका इसमाला हवालदाराने दरडावून विचारले. कुछ नहीं सरकार, वो तो पप करायला लागला. तेव्हा टेबलावरचा चाकू घेऊन हवालदाराने चक्क त्याच्या चड्डीचे काठ टरकावले. आतून निघाली पेन्सिलीच्या थोटका एवढी एक कांडी. क्या चीज है यह? और छुपा क्यों रखी थी? हवालदार गुरकावीत होता आणि त्या माणसाच्या अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. तोंडातून तर अक्षर निघणे शक्य नव्हते, एवढी त्याची बोबडी वळली होती. डायनामाइट की कांडी? टेबलापाशी बसलेला सार्जंट पोलिसी गणवेशात होता. तो आता उठला आणि पुढे येऊन त्याने त्या बावळट इसमाच्या फाडदिशी मुस्कटात दिली. त्याच्या डोळ्यांपुढे काजवे चमकू लागले. गाल
चोळीत अन कणत कुंथत तो बाजूला झाला तेव्हा सार्जंटने त्याला एक धक्का मारून हवालदाराकडे ढकलले अन हुकूम सोडला, ले जाओ इसको थाने पर. हवालदाराने ताबडतोब त्याची बाहेर उभ्या असलेल्या व्हॅनकडे रवानगी केली. त्याच्या मागच्याकडे सार्जंटचे बारीक लक्ष होते. पॅन्टीच्या शिवणीवरून तो काहीतरी फिरवतो आहे ही गोष्ट त्याच्या मगाशीच ध्यानात आली होती. बहुत करून पुरावा नष्ट करीत असावा. आता त्याने त्या माणसाचे मनगट धरून हिसकले. त्याच्या हातातली ब्लेड चिमटीत धरून त्याने बाजूला केली. मग चिमटी तशीच हवेतून फिरवीत तो खेकसला, जी चाहता है इसी ब्लेड से तेरा गला काटूं गद्दार, लेकिन यह मैं नहीं कर सकता. कानून से काम होना चाहिए. तो इसम जास्त बेरकी होता. तो पुटपुटला, यह हमें कुछ मालूम नहीं साहब. जिस दर्दी ने यह पैंट सिलाई उसने ही कुछ कार्रवाई की होगी. यावर त्याला बक्षीस मिळाले एक सणसणीत लाफ्याचे आणि गालचोळीत तोही पोलीस व्हॅनकडे रवाना झाला. झडतीचे सत्र पुढे चालू झाले. आलेल्या उमेदवारांत सर्व प्रकारचे लोक होते. कोणी साधे निष्कपटी गरीब मजूर तर कोणी कटवाल्यांकडून लाच घेतलेले बदमाश. सार्जंट उग्र प्रवृत्तीचा माणूस होता. गैरशिस्तपणा त्याला बिलकुल खपत नसे आणि बदमाशी नि गद्दारीचा तर त्याला आतोनात तिटकारा होता. इन्साफ करणे त्याच्या हातात असते तर त्याने तमाम फितुरांना एकत्र करून त्यांच्याच डायनामाइटांनी त्यांची होळी केली असती. पण सुदैवाने कायद्याची सूत्रे त्याच्याकडे नव्हती. अपराध्यांना पकडून देणे एवढेच त्याचे कर्तव्य होते. झडत्यांचे नि धरपकडीचे हे एक सत्र एका झाडाआडून चलाक डोळ्यांची एक दुक्कल निरखून पाहत होती. हे कुणाच्याही लक्षात आले नाही. रिक्रूट भरती संपली तेव्हा एकूण 10 उमेदवारांना पोलिसांनी अटक केली होती. स्फोटक द्रव्याच्या 51 कांड्यांची रास टेबलावर साठली होती. अनवरने ही खास टीप देण्यापूर्वी ज्या लोकांना उडत उडत झडती घेऊन कामावर दाखल केले त्यांची पुन्हा फेर तपासणी करण्यात आली. त्यासाठीच मगाशी हवालदाराने शिपाई पिटाळले होते. या फेरझडतीत आणखी 3 अपराधी सापडले. त्यांनाही कडक बंदोबस्तात पोलीस व्हॅनकडे नेण्यात आले. पण तत्पूर्वी त्यांनाही सार्जंटच्या वखवकणाऱ्या हाताचा खुराक मिळाला होता. एक इसम धरपकडीचा वास येताच रानात पळाला होता. त्याला दंडूकधारी पोलिसांनी धावत जाऊन 3 बाजूंनी घेरले. दंडुक्यांचा तिहेरी प्रसाद तर त्याला मिळालाच, पण सार्जंट साहेबांची वाटीत असलेली खिरापतही मिळायची चुकली नाही. आपली कामगिरी फत्ते झालेली पाहून खुश झालेला अनवर मनसूर चाचांचा निरोप घेऊन आता उंच गवताच्या गर्दीतून पळाला होता. कडेलोट झालेल्या मित्राला केव्हा जाऊन गाठतो आणि त्याचे कुशल कधी पुसतो असे त्याला झाले होते. पळता पळता तो मध्ये थबकला. बाजूच्या गवतात काहीतरी खसबस झाल्यासारखी त्याला वाटली. तो खाली वाकून दबकत निघाला. गवतातली सळसळ आता 40 फुटांवरच्या एका किरट्या झाडापर्यंत पोचली होती आणि गवतातून वर आला होता एक माणसाचा हात. त्या हाताने झाडाचे खोड धरले आणि मग गवतातून हळूहळू उभे राहिले रक्ताने माखलेले एक डोके. तो चेहरा दृष्टीला पडला मात्र अनवरच्या
क्रुद्ध मुखातून उद्गार निघाला, हरामखोर. तो उंचाडा हेर होता आणि त्याच्या दुसऱ्या हातात होते एक पिस्तूल. ज्या पिस्तुलाच्या मुठीचे रट्टे फास्टर फेणेने त्याच्या निबर डोक्यावर सणासण हाणले होते, तेच ते पिस्तूल फास्टर फेणेच्या कडेलोटानंतर साहजिकच उंचाड्याच्या हातात आले होते. ते अनवरच्या तोंडून अचानक निघालेला उद्गार त्याने ऐकला आणि झटकन मागे वळून पाहिले. अनवर दिसताच, बंदर नंबर 2. असे म्हणून त्याने पिस्तूल ताट धरले अन सटासट 2 गोळ्या झाडल्या. त्या गोळीबाराने अनवर इतका घाबरला की त्याची मान थडथडा हलली. दोन्ही गोळ्यांपैकी एकही त्याला लागली नाही किंवा चाटून गेली असली तरी त्याला काही कळले नाही. एक डावीकडून तर दुसरी उजवीकडून सू करीत निघून गेली खरी. त्याच्या गुटगुटीत मानेला जाणवला फक्त गरम गरम वारा. त्या वाऱ्याबरोबर त्याने एक दारुण किंकाळी फोडून अंग खाली फेकून दिले. अनवर गवतात पालथा पडला आणि निश्चित पडून राहिला. त्याची मर्मभेदक किंकाळी उंचाड्याने ऐकली होती. तत्क्षणी त्याची खात्री झाली की एकतर पोरगा गोळी लागून मेला असावा किंवा मूर्छित पडला असावा. कुछ भी हो, वह बेकार बन गया है. तो आपल्याशीच पुटपुटला, और उसकी फिक्र करने के लिए मुझे टाइम भी नहीं. मेरे सब साथी पकड़े गए हैं और अब यह काम फतेह करने का जिम्मा है, खास मेरे कंधों पर. त्याने नदी उताराकडे धाव घेतली न घेतली. तोच अनवर उभा राहिला. तसे करताना त्याला कष्ट पडले, कारण कुठेतरी काहीतरी खूप दुखत खुपत आहे असे त्याला जाणवू लागले होते. उंचाड्याने नदीकडे धाव घेतलेली त्याने पाहिली. त्याने आ वासला आणि त्याच्या तोंडातून जोरजोराने उच्छ्वास निघू लागले. अनवरला चक्रावल्यासारखे झाले होते. त्याने कशीबशी मान फिरवून उजवीकडे पाहिले. इथेही नदीकाठाला उतार होता. त्या उतारावरून मोटारची सडक सापासारखी वळणे घेत गेलेली होती. आता या क्षणाला एक जीप गाडी त्या वळणावरून नुकतीच बाहेर पडलेली नजरेच्या टप्प्यात आली होती. जीप चालवित होते कुणीतरी पोलीस अधिकारी आणि त्याशिवाय गाडीत शिपाई पण होते आणि माली फास्टर फेणेची बहीण माली. अनवरने सर्व शक्तीनिशी हाक मारली. माली वळून आपल्याकडे पाहते आहे अन बोट दाखवते आहे हे अनवरला कळले. पण दुसऱ्याच क्षणी गाडीने द्रुतगतीने एक वळण घेतले आणि ती दिसेनाशी झाली. इकडे अनवरला अकस्मात काहीतरी तडतडलेसे वाटले. आपली कानशिले सपाट्याने तापतायत आणि काहीतरी झणझणीत आहे, मुंग्या चावाव्यात असं काहीतरी, आणि आपल्याला गरगरत आहे, चक्कर येत आहे. काय होतंय ते कळत नाही. अनवर धाडदिशी गवतात कोसळला. थांबा थांबा, माली ओरडली. त्या झाडीत मला कुणीतरी दिसलं. कुणीतरी? कोण कुणीतरी? अनवर होता तो. अगदी नक्की अनवर, आमचा काश्मीरी दोस्त. आणि त्याला काहीतरी झालंय हो साहेब. फास्ट चाललेल्या जीपला ब्रेक लागले. ती खाडदिशी उभी राहिली. इन्स्पेक्टर ओमप्रकाशने उडी मारली. दुसरे अधिकारी हवालदारही उतरले. माली त्या आधीच उडी टाकून बाजूच्या रानात पळाली होती. क्या तेज लडकी है, ओमप्रकाश उद्गारले.
इसको भी एक नाम देना चाहिए, फास्टर माला या महिला. तिथले खुरटे रान तुडवल्यावर चांगले कंबरभर उंचीचे गवत त्यांनी गाठले होते. इथे अंतरावर उंच झाडे पण होती. चीड, पापलर अन चंदेरी ओक अशाच एका वृक्षाआडच्या हिरवळीवर माली वाकली होती. अनवर, अनवर, काय झालं रे तुला? मार लागलं का? काय लागलं रे तुला? काय झालं रे तुला? फार लागलं का? मला यहाँ टाइम वेस्ट नहीं करना, अनवर कणत म्हणाला. मला फार लागलेलं नाही, पण आधी त्या बदमाशाला गाठा, तो पुलाखाली चाललाय. आर यू ओके माय बॉय? तेवढ्यात तिथे आलेल्या ओम प्रकाशनेही विचारले. तू अच्छा? मैं अच्छा हूँ साहब. पहले उसको गिरफ्तार करना, वह बहुत खतरनाक आदमी है. मुझे उसी ने गोली मारी. हवलदार, याला पट्टी वगैरे बांधून गाडीत ठेवा और बाकी लोग मेरे साथ चलना. इन्स्पेक्टर साहेब आता ताठ होऊन पुलाच्या दिशेने पाहत होते. उसी दिशा में गया साहब, अनवर उठता होऊन म्हणाला. त्याचे लक्ष इन्स्पेक्टरांच्या नजरेकडे होते. और फास्टर पेणे खतरे में है. त्याला त्याने वरून नदीत फेकलंय. काय सांगतोस? माली ओरडली. सच बात है, लेकिन वह बचा है और पहले से ज़्यादा दौड़ रहा है. पण तरी तुम्ही जल्दी करा साहेब. अनवर एका आवाक्यात इतके बोलला होता की त्याच्या कानशिलाजवळ झालेली बारीकशी जखम फाटली होती आणि तिथून बळाबळा रक्त वाहत होते. एका धट्ट्याकट्ट्या हवालदाराने त्याला ताबडतोब उचलून जीपकडे नेले. तिथे त्याने अन मालीने अनवरवर मलमपट्टी केली. तोपर्यंत पुन्हा त्याला ग्लानी आली होती. मालीने जीपमध्ये हातपाय बांधून ठेवलेल्या दुसऱ्या हेराकडे डोळे वटारून पाहिले. याला ओम प्रकाशने खूप छेडले होते, पण त्याने दाद दिली नव्हती आणि त्याला जास्त छळावे तर तेवढा आता वेळ नव्हता. इकडे ओमप्रकाश आपल्या धष्टपुष्ट देहानिशी विलक्षण चतुराईने रानातून उताराकडे धावत होते. बरोबरच्या 4-5 शिपायांना त्यांनी इशारा करून अंतरावरून पण त्या एकाच दिशेला पिटाळले होते. शिपाई झपाट्याने रांगत सरपटत गवतात लुप्त झाले होते. 4-5 ठिकाणी सळसळ झालेली मालीने पाहिली होती, पण ते सगळे पोलीस असणार असा तिचा तर्क होता. होय, होतेच, कारण मधूनच त्यांची खाकी पागोटी वर डोकावताना दिसत. मधूनच एखाद्या बंदुकीचे टोक गवताबाहेर निघे. पण अनवरवर गोळी झाडणारा तो हेर मात्र कुठे लुप्त झाला होता कुणास ठाऊक. अद्यापि कुणाला त्याचे नखही नजरेला पडले नव्हते. आणि मग एकाएकी उंच माणूस नदी किनाऱ्यावर खडकावरून कुदलेला मालीला दिसला. तोच तो उंचाडा हेर. तिला दुसरेही काहीतरी दिसले अन त्यामुळे तिचे हृदय आनंदाने उडाले. खडकावरून उडी मारताना त्याच्या हातातली एक वस्तू उडाली होती. दगडांच्या गोंधळात कुठेतरी पडली होती. आकाशाच्या पार्श्वभागावर त्या काळ्या वस्तूची ओळख मालीला केव्हाच पटली. पिस्तूल. किंचित थपकून तो माणूस मागे वळून पाहत उभा राहिला होता.
भिरभिरत्या नजरेने त्याने शोधले होते. मग त्याने मान हलवून सरळ उडी मारली होती. अधिक थांबण्या इतका त्याला वेळ कुठे होता? वह देखो आदमी, माली ओरडली. अर्थात तिचे ओरडणे खूप पुढे गेलेल्या पोलिसांना ऐकू जाणे शक्य नव्हते, पण त्यांना त्या सूचनेची गरज नव्हती. त्यांच्यापैकी एका हवालदाराने त्या माणसाला स्पष्ट पाहिले होते. हवालदार लगेच उड्या मारीत उंचाड्याच्या दिशेने निघाला. दोघांमध्ये 100 यार्डाचे अंतर राहिले. हवालदार एकदम थबकला. बंदूक झाडावी की नाही या विचारात त्याचे काही सेकंद निघून गेले. तेवढ्यात मागच्या बाजूने झू आवाज होऊन एक पिस्तुलाची गोळी सुटली. हेराची ती पाठीतच घुसली असती, पण तो तेवढ्यात एक छलांग मारून खडकाआड झाला होता. पिस्तूल ओमप्रकाशने झाडले होते. बऱ्याच खोल खड्ड्यात त्या इसमाने उडी मारली असावी आणि मग दगडधोंड्याच्या आडोशाने सखल जागेतून लपत-छपत तो पळाला असावा, कारण पुन्हा बराच वेळ तो दिसला नाही. उसके हात में कुछ है साहब, जवळ आलेल्या ओमप्रकाशना हवालदाराने सांगितले. मुझे मालूम है, ते न थांबता म्हणाले. दोघेही त्वरा करून चालत होते. काय त्याला काय वाटेल ते करून रोखलंच पाहिजे. ओ हेल. इन्स्पेक्टर साहेबांनी तो चिडका उद्गार काढला, कारण त्यांचे पाऊल एकदम एका काटेरी झुडपात अडकले होते. ते सोडवून घेण्यात 1.5 मिनिट गेले. ठहरिये साहब, मैं म्हणत त्यांच्या मदतीला धावलेल्या हवालदाराला त्यांनी तू कशाला इथं कडमडतोयस बेवकूफ, पहिले उसका पीछा कर म्हणून हाकलून दिले होते. हवालदार बाजूला झाला अन खाली धावण्यासाठी त्याने एक उडी मारली. ती नेमकी एका डबक्यात पडली. स्वतःला सावरून उभे राहण्यात अन बिनकाट्याची बिनचिखलाची वाट शोधण्यात त्याची ही 2 बहुमोल मिनिटे गेली. दोघे कॉन्स्टेबल एव्हाना उड्या मारीत खाली नदीच्या वाळवंटात पोहोचले होते. वह देखो दौड रहा है, एकाने बोट दाखवीत म्हटले. उंचाडा वाळवंटातून पुलाच्या कमानीकडे धावला होता. तो आता पूर्णपणे वेडापिसा झाल्याप्रमाणे वाटत होता. आपले बिंग उघडकीला आले आहे अन लवकरच आपल्या हातापायात बेड्या पडणार आहेत हे त्याला चक्क दिसत होते. आणि तरी आपले दुष्ट कारस्थान तडीला न्यायचे, त्यात मृत्यू आला तरी बेहत्तर, अशा निर्धाराने तो धावत होता. नदीवर आता एकच गडबड उडाली होती. पाण्यात आंघोळीसाठी नि कपडे धुण्यासाठी आलेले लोक आपली कामे टाकून धावा मारून किनाऱ्यावर चढले होते, पण त्यांच्यापैकी कुणीही त्या माणसाला अडवू शकले नव्हते. उलट एकमेकांच्या पायांत कडमडून अन मध्येच आडवे येऊन त्यांनी त्या हवालदारांची मात्र कुचंबणा केली होती. हट जाओ, मरना है तुम्हें, बाजू हो जाओ. एक हवालदार ओरडला, पण लोक बाजूला हटण्यात आणखी वेळ गेला. तेवढ्यात उंचाडा माणूस कमानीच्या भिंतीआड झाला होता. तोंडाने शिव्या हसडीत अन एका हाताने लोकांना बाजूला सारीत दुसऱ्या हातात बंदूक होती ना. मोठमोठ्या खडकांवरून उड्यांची कसरत करीत दोघे हवालदार कमानीकडे निघाले. कमानीच्या भिंतीवर पाण्याचा लोंढा आपटत होता. त्याचा खळखळाट अकस्मात त्यांच्या कानात शिरला. सारा प्रकार फारच द्रुत गतीने घडत होता.
आणि लोकांच्या आरडाओरडीमुळे त्याला पार्श्वध्वनीचीही जोरदार साथ मिळत होती. त्यामुळे अनवर देखील उठून बसला. जीपच्या खिडकीतून त्याने नदीकडे पाहिले, पण त्याला काही दिसले नाही. माली मात्र जीपमधून उतरलीच अन नदीकाठच्या कड्यावर जाऊन उभी राहिली. तिच्या हातात पोलिसांची छोटी दुर्बीण होती. तिने ती नदीपात्रात घडत असलेली घटना बाल्कनीतून सिनेमा पाहावा तशी पाहिली. उंचाड्या हेराने पुलाची कमान गाठली होती. भिंतीच्या आड होऊन तिथल्या धोंड्याच्या गर्दीत तो खाली वाकला होता. आई ग, माली किंचाळली. उंचाडा हातांनी काय करीत असेल ते तिला दिसत नव्हते, पण ती कल्पना करू शकत होती. तो कमानीखाली फ्यूज ठेवीत होता. स्फोटक दारूची फ्यूज. मालीच्या अंगावर सरसरून काटा उभा राहिला. त्याला मारा, मारा कोणीतरी, वह ब्रिज को उडा देता है. हेही तिने सांगण्याची गरज नव्हती. इन्स्पेक्टर ओमप्रकाशनी ते पाहिले होते आणि हवालदाराकडून हिसकून घेतलेली बंदूक त्यांनी रोखली होती. उंचाडा आता वाळवंटातल्या कॉन्स्टेबल जोडीच्या दृष्टीआड झालेला असला तरी चढणीवर उभ्या असलेल्या इन्स्पेक्टर साहेबांना तो चांगला दिसत होता. त्यांच्या बंदुकीच्या टप्प्यातच होता तो. आणि तरी पुन्हा माशी शिंकली. बंदुकीचा चाप ते ओढणार इतक्यात दुसरीच काहीतरी घटना घडली आणि त्यांचे बोट थबकले. पुलाच्या कमानीखाली पलीकडच्या बाजूने बेसुमार वेगाने कुणीतरी धावत येत असलेले त्यांना दिसले. ती चिमुकली किडकिडीत मूर्ती कुणाची हे त्यांनी तेव्हाच ओळखले आणि म्हणूनच चापावरचे बोट ओढण्याचे सहन त्यांना करवले नाही. माय गॉड, फास्टर फेणे. होय, तो फास्टर फेणेच होता. तुफान वेगाने दौडत तो कमानीकडे आला होता. त्यानेही उंचाड्याची दुष्टकृती पाहिली होती आणि आपल्या दणकलेल्या मणक्यांची किंवा तडकलेल्या तंगड्यांची पर्वा न करता तो कांगारूसारख्या टांगा टाकीत येत होता. बन्या कड्यावर उभ्या असलेल्या मालीने दबलेल्या ओठांतून उद्गार काढले. होय, तो फास्टर फेणेच होता. तुफान वेगाने दौडत तो कमानीकडे आला होता. त्यानेही उंचाड्याची दुष्टकृती पाहिली होती आणि आपल्या दणकलेल्या मणक्यांची किंवा तडकलेल्या तंगड्यांची पर्वा न करता तो कांगारूसारखा टांगा टाकीत येत होता. बन्या कड्यावर उभ्या असलेल्या मालीने दबलेल्या ओठांतून उद्गार काढले. काय करणार होता बन्या उर्फ फास्टर फेणे कुणास ठाऊक. त्याला तरी कुठे माहीत होते. एखाद्या प्रचंड जात्यात धान्य दळले जावे तसे अनंत पर्याय त्याच्या मेंदूत भरडून निघत होते. पिस्तूल आपल्यापाशी नाही. साधं गलोलसुद्धा नाही. लांबून कसं टिपायचं याला? नाही, आणखी पुढे जायलाच हवं. जरा पुढे जाऊन मग थांबू, वाकू, एखादा धोंडा उचलू आणि घालू त्याच्या टाळक्यात. नकोच, पण ते करवेल की नाही कोण जाणे. त्यापेक्षा असेच खूप खूप जवळ जाऊ. मागे वळून पाहिल्याशिवाय काही आपण त्याला दिसणार नाही आणि त्याचं सारं लक्ष हातातल्या कामांकडे अन पुढ्यातल्या पोलिसाकडे आहे. त्यामुळे तो मागे वळून पाहणारही नाही. आपण शेवटची उडी, बेडूक उडी टाकू आणि त्याच्या मानेवर स्वार होऊ. पण परीक्षिताचा गळा जसा त्या तक्षकानं दाबला
तसा त्याचा गळा दाबू. हे साप असेच आवळून मारले पाहिजेत. अरेच्या, दृष्टांत चुकला जरासा. गळा आवळणारा तक्षक सापच होता नाही का? अरे पण हे काय? डॅम! तो उठला की आणि पळाला. खाली डोकं घालून पाण्यात सूर मारावा तसं कुठे चाललाय हा जमिनीवरून? एखाद्या धोंड्यावर डोचकं आपटलं म्हणजे? अरेच्या! हातात वायर आहे नाही का? आय मस्ट स्टॉप हिम. हे वाचायला तुम्हाला जितका वेळ लागला असेल त्याच्या शतांश वेळात विचारांच्या या फैरी बनाच्या डोक्यात जडल्या होत्या. आता विचार टाकून तो कृतीला लागला. पुन्हा 5-7 लांब उड्या मारून त्याने उंचाड्याला गाठले. उंचाड्याने 2 दगडांच्या एका बेळक्यात उडी मारली होती आणि खाली वाकून तो वायरचे टोक आत ठेवीत होता. हीच वेळ चाप ओढण्याची आहे असे ठरवून इन्स्पेक्टर ओमप्रकाशने बंदूक स्थिर केली. आज त्यांना मुहूर्तच लागत नव्हता. उंचाड्याचे शरीर एकाएकी बेळक्यात अंतर्धान पावले आणि त्यांच्या जागी अवतरला बन्या उर्फ फास्टर फेणे. ओ हेल! त्यांनी आपला पेटंट चिडका उद्गार काढला आणि हातातली बंदूक तशीच रोखलेली ठेवून तो चपाचप उड्या मारीत त्या बेळक्याकडे निघाले. याच वेळी फास्टर फेणेही टॉक हा आपला पेटंट उद्गार काढला आणि बेळक्यात उडी मारली. आता उंचाड्याने खिशातून लायटर काढला होता. 1-2दा चर्र झाले होते पण फ्यूज पेटली नव्हती. 1-2 शिव्या हसडीत त्याने पुन्हा चर्र केले आणि फ्यूज पेटली. पण त्याच वेळी त्याच्या काळजातही कुठेतरी चर्र झाले अन मानेभोवती 2 वाळकुड्या तंगड्या आवळल्या गेल्या. हरामखोर असे म्हणून बन्याने आपल्या वळलेल्या मुठीची पेरे म्हणजे बोरूची टोकेच ती थळाथळ त्याच्या नाकावर हाणली. मग आणखी पुढे वाकून नाक दातांत दाबून त्याने कडाकडात चावले. ओय ओय करून उंचाडा दोन्ही हात चेहऱ्यावरून जोरजोराने चोळू लागला आणि त्यामुळे शेंदूर फासलेल्या दगडासारखा दिसू लागला. मात्र देव नाही दैत्य. फास्टर फेणेने मग पायांची मिठी सैल केली आणि पलीकडच्या खडकावर उडी टाकली. ओठांवरून जीभ फिरवताना त्याने कडू तोंड केले. झाली एवढी रक्ताची टेस्ट पुरे झाली. तो बाहीने तोंड पुसीत म्हणाला, आपण काही कॅनिबल नाही किंवा नरसिंह नाही. उलट जास्त वेळ त्याच्या नरड्यावर बसलो असतो तर त्यानेच आपली वाट लावली असती. अन पुन्हा वेळ कुणाला आहे? त्याची भिरभिरती नजर चटकन एका ठिकाणी स्थिर झाली. एव्हाना वायर 1.5 फूट जळाली होती. फुलबाजीसारखी ठिणग्या उडवीत मृत्यू तिच्यावर स्वार होऊन कमानीकडे निघाला होता. ठिणग्या इतक्या भयोत्पादक होत्या की त्यांच्यावर बुटाचा पाय देण्याची सुद्धा फास्टर फेणेची छाती झाली नाही. त्याऐवजी त्याने दुसराच प्रकार केला. बेडकासारखा टनाटन उड्या मारीत तो मुळी कमानीकडेच धावला. फ्यूजचे ते कमानीखाली गाडलेले टोक त्याने ओढून काढले. त्याबरोबर टोकाला जोडलेले डायनामाईटच्या कांड्यांचे डबडे त्यांच्या हातात आले. डबडे धरणारा हात
खूप खूप मागे नेऊन त्याने अंगातल्या सर्व शक्तीनिशी डबडे नदीच्या पाण्यात दूर दूर फेकून दिले. डबड्याबरोबरची वायरही पाण्यात लडबडू लागली. फ्यूजने मोर्चा बदलला होता. वायरवर ठिणग्यांचा फुलोरा उडवीत प्रवाहात गेला. पाण्यावर रांगोळी काढलेली लोकांनी बघितलेली होती, पण क्षणभर का होईना पाण्यावर फुलबाजा ठिपकत असलेल्या काश्मीरच्या बघ्यांना प्रथम बघायला मिळाला. मग झेलम माईने त्या फडतूस फ्यूजची फुरफुर बंद पाडली आणि तिच्या सर्व अपराधांसह तिला पोटात घेतले. टॉक! फास्टर फेणे उद्गारला आणि दगडधोंड्यावर कोसळणार तोच त्याच वेळी जवळ असलेल्या ओमप्रकाशने त्याला पोटाशी धरले. माय ब्रेव्ह ब्रेव्ह बॉय, ते उद्गारले. प्रकरण 10 येथे समाप्त. फास्टर फेणेची काश्मीरी करामत. भा. रा. भागवत.